श्री स्वामी समर्थ माऊली. राजपाल यादव हा एक कॉमेडी कार्यकर्ता आहे, एक अभिनेता. तो आता तिहार जेलमध्ये गेलेला आहे. का गेला ही चित्र आहे मागडं. त्यांना एका कंपनीकडून 5 कोटी कर्ज घेतलं होतं. 2010 मध्ये. कोणती मूवी काढताना आता पाता ला पाता मूवी हे काढण्यासाठी त्याने 5 कोटी कर्ज काढलं होतं. आता त्या कर्जाचे झालेले 9 कोटी, म्हणजे 5 कोटी त्याला 9 कोटी द्यायचे आहे. राजपाल यादवची कुल संपत्ती पूर्ण 80 कोटी पुरी. वर्षाला तो 3 किंवा 4 कोटी कमवतो. मग राजपाल यादव 5 कोटी किंवा 9 कोटी कर्ज देत का नाही? त्याच्याकडे खरंच संपत्ती नाहीये, काही प्लॅनिंग आहे. आता खूप जण त्याला पुढाकार घेत आहे मत करण्यासाठी, कारण की तो अभिनेता आहे, कॉमेडी वगैरे खूप छान करतो. मूवी मध्ये हेराफेरी, भूलभुलैया, भरपूर 200 पिक्चर मध्ये त्यानंपर्यंत काम केलेलं आहे. तो जेलमध्ये जायच्या पूर्वी काय बोलला माहितीये का? सर मैं क्या करूं, मेरे पास पैसे नहीं और कोई उपाय नहीं है, यहाँ हम सब अकेले हैं, कोई दोस्त नहीं है, इस संकट से मुझे खुद ही डील करना पड़ेगा. काही आर्थिक प्रॉब्लेममुळे, जेवढे पैसे नसल्यामुळे तो जेलमध्ये जातोय. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की जेव्हा कोरोनाच्या काळात कोणाला काम नव्हते त्यावेळेस त्याच्या घरी आम्ही जेवण वगैरे करायचो. आम्ही जाऊन तेच राहायचो कधी कधी त्याच्या घरी. खूप जण जेवण करायचं त्याच्या घरी. त्याने त्या फर्मला चेक दिले काही, ते चेक बाउन्स झाले आणि 2018 मध्ये मला वाटतं तो 6 महिने जेलमध्ये सुद्धा गेलता. पण कोर्टाने त्याला राहत दिली, बेल दिली आणि नंतर मग परत बाहेर आला. त्यांना काही प्रॉमिस केले ते कोर्टाला, ते प्रॉमिस तोडले त्याने. आता त्याचे चेक पुरे बाउन्स झालेले. त्याला आता स्वतः तो जेलमध्ये गेलेला आहे, तिहार जेलमध्ये. खूप वाईट वाटतं. कॉमेडी मध्ये खूप कॉमेडी छान करतो तो. पण खूप वाईट गोष्ट झाली की एवढी फिल्म सिटी आहे, त्यात कोण त्याला मदत करू शकत नाही. पण 9 कोटीची बघू आता पुढे काय होत त्याचं. धन्यवाद. माझं चॅनल नवीन आहे, असेच नवीन माझ्यासाठी तुम्हाला नवीन चॅनल आणतो मी. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.